BEd CET 2025 चे हॉल तिकीट संपूर्ण विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे। तर त्यानंतर आता बघू शकता, तर ज्याही विद्यार्थ्यांना पेपर कसा येणार आहे या संदर्भात जर बघायचं असेल तर तुम्ही CET कडून एक मॉक टेस्ट उपलब्ध करून दिलेली आहे। तर तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पेपर कसा सॉल्व करायचा, कारण भरपूर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पेपर दिलेला नाही आहे। तर तुम्ही BEd CET चा पेपर ऑनलाईन कसा देणार, म्हणजे कसा पेपर येणार तुम्हाला जर तुम्ही सेंटरला गेल्यानंतर, त्या प्रकारे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता कोर्स वाईज मॉक टेस्ट असं एक ऑप्शन दिलेलं आहे आणि इथे एक PDF दिलेली आहे। ह्या PDF ला आपल्याला क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर बघू शकता तुम्ही की यामध्ये ज्या मॉक टेस्ट आहे त्यांच्या लिंक वेगवेगळ्या प्रकारे देण्यात आलेल्या आहेत। तर ज्याही विद्यार्थ्यांनी BEd साठी फॉर्म भरला असेल त्यांना बघू शकता इथे एक मॉक टेस्ट देण्यात आली आहे, BEd जनरल अँड स्पेशल। तर इथे क्लिक करून तुम्ही पेपर सॉल्व करून बघू शकता। त्यानंतर ज्यांनी इंग्लिशसाठी अप्लाय केलेला आहे त्यांना इथे BEd ELCT CET म्हणून ऑप्शन दिलेला आहे, ते विद्यार्थी इथे क्लिक करून पेपर सॉल्व करून बघू शकतात। तर यामध्ये तुम्ही 10 जे क्वेश्चन दिलेले आहेत ते सॉल्व करून बघू शकता की तुम्हाला पेपर कशा प्रकारे येणार आहे। तर आपण BEd जनरल अँड स्पेशल CET मॉक टेस्टला क्लिक करणार। तर तुम्ही पेपरला गेल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन लिहून येणार। तर यामध्ये तुम्हाला तुमचे युजर नेम आणि पासवर्ड हे तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर देण्यात येणार आणि ते तुम्हाला इथे इन्सर्ट करायचं आणि त्यानंतर इथे लॉग इन करावं लागेल। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे एक्झाम सेंटर, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, तुमचे नाव दिसेल, त्यानंतर पेपर ड्युरेशन म्हणजे पेपर किती तासाचा आहे, तर 90 मिनिटांचा तुमचा पेपर राहणार आहे। मॅक्झिमम मार्क 100, इथे तुम्हाला तुमचे जे तुम्ही फोटो अपलोड केलेला आहे तो फोटो दिसून पडणार आणि इथे तुम्हाला डेट ऑफ एक्झाम। तर यामध्ये अशा प्रकारे जे इन्स्ट्रक्शन आहे हे सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे। तर बघू शकता यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, म्हणजे विद्यार्थी टोटल 100 जे क्वेश्चन दिलेले आहे हे सॉल्व करून येऊ शकतात। त्यानंतर यामध्ये मेंटल ॲबिलिटी 40 क्वेश्चन, जनरल नॉलेजचे 30 क्वेश्चन, त्यानंतर टीचर ॲप्टिट्यूड 30 क्वेश्चन आणि अशा प्रकारे, आणि संपूर्ण जे क्वेश्चन असणार आहे हे 1 मार्काचा 1 क्वेश्चन असणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। सर्वात इम्पॉर्टंट विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की निगेटिव्ह मार्किंग राहते का, तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि यामध्ये पेपर 2 लँग्वेजमध्ये राहणार आहे, इंग्लिश आणि मराठी। तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे हे रीड करून घ्यायचे। त्यानंतर इथे एक चेकबॉक्स दिलेला आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आय एम रेडी टू बिगिन जसं ऑप्शन दिलेलं आहे कॉर्नरमध्ये, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुमची एक्झाम सुरू होऊन जाणार। एक्झाम सुरू झाल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला टायमिंग राहणार आहे की तुमच्याकडे रिमेनिंग टाइम किती आहे। अशा प्रकारे तुम्हाला टोटल 100 क्वेश्चन राहणार आहे, यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन आहे हे तुम्ही सॉल्व करू शकता। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन रीड करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामधला जोही तुमचा आन्सर असेल त्या आन्सरला तुम्हाला असं क्लिक करायचं आणि त्यानंतर इथून तुम्हाला नेक्स्ट करावं लागेल। नेक्स्ट केल्यानंतर तुमचा जो आन्सर आहे हे सेव्ह होऊन जाणार। रिसेट केल्यानंतर तुम्ही दिलेले आन्सर हे कॅन्सल होईल आणि परत तुम्ही ते आन्सर देऊ शकता। तर अशा प्रकारे तुम्ही यामध्ये संपूर्ण अपडेट बघू शकता। तर इथे तुम्ही किती आन्सर दिलेले असणार हे सुद्धा इथे नमूद करण्यात येणार आहे। अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण पेपर तुमचा सॉल्व करू शकता। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकदा मॉक टेस्ट चेक करून घ्या की तुमचा पेपर कसा येणार। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे पेपर सॉल्व करू शकता। यामध्ये ज्यांनी आतापर्यंत ऑनलाईन पेपर दिलेला नसेल त्यांच्यासाठी मॉक टेस्ट चेक करणं अतिशय गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा पेपर सॉल्व करणार तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अशा प्रकारे तुम्ही पेपर सॉल्व करू शकता। तर BEd CET 2025 बद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।